हॅलो गाईज, वेलकम माय टू चॅनल. आजचा विषय आपला म्हणजे मुरांबाचा विषय आहे आणि त्यासोबत आहे खिचडी. तर ती कशी बनवायची आपल्याला बघायचीच आहे. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडलाच तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर याला मुरांबा देखील म्हणतात. आज आहे चैत्र पौर्णिमा, आज सर्वांनाच उपवास असतो. त्यामुळे मी खिचडीसोबत काय बनवलं होतं, मुरांबा बनवला होता. तो कसा बनवायचा तुम्हाला सांगणार आहे. या शेतातून आणलेल्या हिरव्यागार कैऱ्या आहे पहा, त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. चीक त्यात राहायला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं की ते 1-2 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, बटाटे साळायच्या याने आपल्या ते कैऱ्या सर्व साळून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला ते किसून देखील घ्यायचे आहे. मग आपण काय करणार आहोत, किसून झाल्यावर तुम्हाला सांगते, हा मुरांबा वर्षभर देखील टिकतो. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तो खाता येतो. तुम्हाला जर आवडत असेल तर विलायचीची पावडर नक्की टाका, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. तर बघा, आता कैरीचे जे देठ आहे ते आपल्याला कापून घ्यायचे आहे. आणि ना मला वाटलं किसणीलाच ते साळता येतील. बघा, मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण ते काही साळली गेली नाही. बघा, आता नाही, व्यवस्थित नव्हते होत. त्यामुळे म्हणलं नाही, याने काही जमणार नाही, आपल्याला हातानेच करावं लागणार आहे. मग ते साईडला ठेवून दिलं आणि लगेच सुरुवात केली किसून घ्यायला. बघा, आता याने किती छान प्रकारे निघतच आहे. मुरांबा हा आत्ता सध्या कैरीचं सीझन एवढं काही चालू झालेलं नाही. बघा, शॉर्टेजच आहे, पण मी माझ्या शेतात कैऱ्या होत्या त्यामुळे आणलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही येता तेव्हा ही रेसिपी नक्की बनवा. आणि खिचडीसोबत जर असा गुळांबा देखील म्हणतात त्याला, तुम्ही जर बनवला ना तुम्हाला खूपच आवडेल. बघा, आणि गुळांबा लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. ही रेसिपी खूपच छान आहे, उन्हाळ्यातली रेसिपी आहे नाही का. ही घरोघरी बनवलीच जाते ती रेसिपी. ज्यांना माहीत आहे ते तर करतातच, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी अवश्य हा व्हिडिओ बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर यात काय केलेलं आहे आपण तुम्हाला सांगते, हा शरीरासाठी सुद्धा उत्तम तर आहेच. कच्ची कैरी काहींना आवडत नाही, त्यासाठी असा मुरांबा जर करून ठेवला तुम्ही फ्रीजमध्ये, चपातीसोबत खा किंवा खिचडीसोबत खा किंवा तसा देखील तो छान लागतो. कधी कोणत्याही वेळेस आपण हा मुरांबा खाऊ शकतो. आणि ही आजची रेसिपी आहे आपली. आणि बघा, तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही याच्या अगोदर कशी बनवली ही देखील मला कमेंट करून सांगा. एक एक करून आपलं सर्व काही कैऱ्या किसून घ्यायच्या आहे. आणि मी हा झटपट गुळांबा बनवला होता, पण त्यानंतर काय केलं, खिचडीसुद्धा बनवून दाखवलेली आहे. आणि खिचडी तर आपण वेगळीच बनवलेली आहे. आजची खिचडीसुद्धा आपली वेगळी आहे. या अगोदर मी खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता, आणि ती खिचडी वेगळी आहे आणि यातली खिचडी वेगळी आहे. तर बघा, आता यातल्या कोळ्या देखील तयार झाल्या आहेत. कैरीमधली कोळ्या कशा आहे आपल्या ते सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे प्रत्येक कैरी. आणि हा मग काय करायचं आहे, कैऱ्या किसून झाल्या की आपल्याला आहे ना कैरी पिळून काढायची आहे बरं का. त्याने काय होतं, मुरांबा झटपट तयार होतो. आणि यात आपल्याला गावरून तूप देखील घालायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला आधी गॅस चालू करायचा आहे, त्यावर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यानंतर लगेच झटपट 1 चमचा गावरून तूप घालून घ्यायचं आहे. आधी बघायचं आहे आपल्याला कढई गरम झाली की नाही. त्यानंतर आपण 1 मोठा चमचा गावरून तूप घालून सर्व कढईला पसरून घ्यायचे आहे. ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा, कारण जर आपण असं तूप जर पसरवलं नाही तर सारा जो कैऱ्याचा किस्सा आहे तो आहे ना त्या कढईला लागला जातो आणि व्यवस्थित परतल्या जात नाही. आणि मला हा गुळांबा करायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागलेली आहे. मी अगदी 5 ते 7 मिनटात तुम्हाला दाखवला आहे. पण गॅस हा आहे ना कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला तो परतत राहायचा आहे. जेवढा तो परतला जाईल तेवढा त्याची खमंग टेस्ट येते. त्या बघून घ्या तुम्ही आणि नक्की ट्राय करा. तर चला, आता काय केलेलं आहे, आता हलक्या हाताने फिरवत राहायचं आहे. आणि त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात लगेच नाही होत, बऱ्याच वेळाने याचा कलर बदलतो. बघा, तुम्ही बघू शकता. आता 1 ते 2 मिनटासाठी तर मी खालीच ठेवून दिलेली आहे उलटणी. तीनदा फिरून मला कंटाळा आला होता. म्हणलं आता आहे ना 1-2 मिनटांनीच फिरून बघू. आणि लगेच काही कैरी खाली लागली जात नाही, ही कच्ची कैरी आहे. बघ, आता सीझन चालू नाही झालं पण कुठं मोठं कैऱ्या आलेलेच आहे. आणि तुमच्याकडे जर अवेलेबल झाली तर नक्की तुम्ही बनवून बघा. आणि सीझनच्या अगोदर जर खाण्यात काहीतरी वेगळीच मजा असते. बघा तुम्ही, आता आपल्या याचा कलर चेंज झालेला आहे. खूप मेहनतीनंतर याचा कलर बदललेला आहे. या अगोदर याचा कलर ग्रीन कलर होता ना, आता कसा ब्राऊन कलर व्हायला लागलेला आहे. गुळ घालायची काही करायची नाही, दुसरं काही टाकायची नाही. विलायची पावडर देखील फार एकदम शेवट टाकायची आहे, अगोदर काहीच घालायचं नाही. आपल्याला जेवढा वेळ लागेल तेवढा चांगला, जितकी मेहनत घेतील तितका तुमचा मुरांबा चांगला होणार आहे. जितकी तुम्ही घाई करता तितका तो ओलसर राहणार आणि चांगला नाही लागणार.
जोपर्यंत तो सुक्का सुक्का होत नाही, तुम्हाला दिसत असेल पाणी आपल्या मीकडे तुम्हाला दाखवत आहे. आता पाणीचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत अजिबात गुळ घालायचं नाही. तेव्हा खालचं देखील आता तळ तुम्हाला आता आपला मुरंबा चिटकायला लागलेला आहे. मी काही गुळ किसून घेतलेला नाही, कारण गुळ एकदम ठिसूर होता, त्यामुळे मी काही गुळ किसून घेतला नाही. जसा लागेल तसा मी हाताने त्यामध्ये घालून घेतलेला आहे, जेवढा पाहिजे तेवढा. जेव्हा कैरी किसली तेव्हा खूप काही होती म्हणून मी जास्त गुळ घेतला होता, पण त्याची परतून कैरीचा किस थोडा राहिल्यामुळे मी गुळ पण थोडाच टाकणार आहे. मला थोडा आंबटच आवडतो, त्यामुळे मी जास्त गुळ घालणार नाही. जर तुम्हाला गोड करायचा असेल तर तेवढाही गुळ तुम्ही वापरू शकता. जसे चवी लागत असेल तसं तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे. तर बघा, आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. आमच्याकडे उन्हाळ्यात देखील पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे. तुम्ही माझे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला कळायला असतील. आज तर गाराचाच पाऊस झालेला आहे आपल्याकडे. आणि त्या गाराच्या पावसात असा मुरंबा तुम्ही करून बघा, खाऊन बघा कसं वाटतं हे, मग कळेन तुम्हाला. तर आता गुळाचे खडे जे आहे ते जर किसून घेतला तर नाही एवढा वेळ लागतो बरं का. पण हा तसंच टाकल्यामुळे याला वेळ लागलेला आहे. आणि कधी टाका, गुळाचं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हात फिरवताच राहायचा आहे. बघा, उलटणीनं सारखं एकसारखा करून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं आहे, झाकण काय यावर घालायचं नाही, हे पूर्ण तुम्ही लक्षात ठेवा. मुरंबा करताना झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण ठेवलं त्याचा टेस्ट पण वेगळी होते आणि ना कलर देखील चेंज होतो. आणि गॅस पण लागतो बरं का याला. जेवढा वेळ लागतो तेवढा गॅससुद्धा लागतो. आणि गॅस हा फुलच गॅसवर करायचा आहे, कमी काही गॅस करायचा नाही. एकदम शेवटी आपल्याला एकदम मंद गॅसवर परतायचा आहे. पण जोपर्यंत त्यात आता गुळाचा पाक एकदम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत गॅस आणि हात दोन्ही फास्टच चालवायचा आहे आपल्याला. बघा, आता आता किती भारी कलर आलेला आहे त्याला, एकदम ब्राऊन न कलर टाकता गुळ आणि कैरीचा किस एकदम एकत्र झालेला आहे, एक जीव झालेला आहे त्याचा. आणि त्याच्यामुळे आता 1 ते 2 मिनिटातच आपला मुरंबा तयार होणार आहे. आता तो खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे. मी गॅस आता कमी करणार आहे. तर बघून घ्या तुम्ही, एकदम आपला गॅस कमी केलेला आहे. आणि आता हलक्या हाताने परतीत राहायचं आहे आणि सारखं बघायचं आहे किती पाक आपला शिल्लक राहिलेला आहे त्या गुळांब्यात. तर जोपर्यंत हा पाक दिसत आहे तोपर्यंत गॅस आपल्याला बंद करायचा नाही. बघा, आता 1-2 मिनटासाठी सोडून द्या. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, 1-2 मिनटात तयार होणार आहे. त्यानंतर त्यात मी विलायची पावडर टाकणार आहे. विलायची पावडर जर टाकली तर का वेगळीच चव येते आणि स्वादिष्ट असा गुळांबा तयार होतो. खमंग चव उतरण्यासाठी मी एक विलायची पूड टाकलेली आहे. 9 ते 10 विलायच्या बारीक करून ती पावडर तयार केलेली आहे. तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाही तर नसन टाकायचे तर नका वापरू, तुमच्या ह्याच्यावर आहे. आता आपला गुळांबा एकदम परफेक्ट तयार झालेलाच आहे. पण तरी पण अजून आपल्याला काही गॅस बंद करायचा नाही. तर बघा, आता चेक करून घ्या तुम्ही. बघा, ओलसरपणा आहे की नाही हे तुम्हाला मी दाखवत आहे. कढई एकदम आपल्याला साफ दिसत आहे, याचा अर्थ असा आहे की एकदम तो व्यवस्थित झालेला आहे. टाकला तेव्हा किती होता, नंतर किती झाला आहे बघा. 1 वर्षभर सुद्धा टिकतो बरं का. कधी फ्रीजमध्ये ठेवा किंवा वरती ठेवला तरी चालतो. याला काही बुरशी वगैरे काहीच लागत नाही, कारण एकदम व्यवस्थित परतल्या गेल्यामुळे याला खराब होत नाही. आणि फ्रीजमध्ये राहतो आणि बाहेरसुद्धा हा राहतो. एक काचेची बॉटलमध्ये तुम्ही हा भरून ठेवू शकता. तर तसा खायचा असला तर काही नाही, 1-2 दिवसात संपणार असला तर कशातच भरायची काही गरज नाही. आपलं स्टीलच्या वाटीमध्ये ठेवलं तरी चालेल. आणि आपण पुन्हा एकदा हा वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला परत आणखीन एक रेसिपी टाकणार आहे मी मुरंबीची, पण आत्ताच नाही, सीझन चांगला चालू झाले की नंतर. पण हा आहे आपला आजचा पावसातला आणि खिचडीसोबतचा मुरंबा. तर बघा, आता कसा एकदम व्यवस्थित झालेला आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. बंद करून घेतल्याच्या नंतर 1-2 मिनटं तसंच ठेवायचं आहे कढईत. आणि आता आपली सर्विंग डिश तयार करायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्विंग डिश थोड्या वेळ बाजूला ठेवायची आहे आणि लगेच खिचडी परतायला घ्यायची आहे. तर चला, आता आपण खिचडी पण ह्याच कढईत करणार आहोत आणि एकदम झटपट बनवून दाखवणार आहे. ही हिरव्या मिरचीची खिचडी नसून लाल मिरचीची खिचडी करणार आहोत, कारण गोड, आंबट, तिखट तिन्ही या रेसिपीत तिन्ही चव असणार आहे. त्यामुळे ही खिचडीसुद्धा वेगळीच आहे. 3 बटाटे घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे भाजूस तर आपल्याला काय करायचं आहे, बटाटीला पटपट किसून घ्यायचे आहे. किसून झाले की लगेच मिरच्या घ्यायच्या आहे, त्या देखील मिक्सरला बारीक करायच्या आणि लगेच कूट काढून घ्यायचा आहे. एकदम झटपट रेसिपी आहे ही खिचडी. मी कारण मुरंब्याला आपल्याला खूप वेळ लागला, त्यानंतर खिचडीला काही वेळ लागला नाही. खिचडी एकदम 2 ते 5 मिनटातच तयार केली बरं का. तर बघा, आता शेंगदाणे तिकडे भाजत आहे, इकडे मी बटाटे पटपट किसून घेत आहे, कारण मला भूक लागली होती. मला वेळ न वाया घालता पटपट सर्व काही करायचं आहे. आता आपले शेंगदाणे भाजलेले आहे
आता साईडला ठेवून घ्यायचे आहे. पण शेंगदाणे खूप गरम होते त्यामुळे प्लास्टिकच्या प्लेटमध्ये न काढता मला स्टीलच्या याच्यात काढून घेऊ. त्यानंतर 3 ते 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या दळून घेतल्या. त्यानंतर शेंगदाणे टाकून शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, गावरून तूप घालून घ्या किंवा तुम्ही शेंगदाणे तेलाचा वापर करत असला तर त्यामध्ये करा. आता हे शेंगदाणे तेल टाकलेलं आहे मी आणि त्यात ही खिचडी बनवणार आहे. तुम्हाला जर साजूक तूप आवडत असेल तर तुम्ही त्याचा वापर करून खिचडी बनवू शकता, पण मी या शेंगदाणे तेलामध्ये खिचडी बनवणार आहे. आता तेल तापेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जो किसमध्ये पाणी घातलं होतं तो किस्सा आपल्याला पिळून घ्यायचा आहे. पाणी त्यात राहिलं नाही पाहिजे, नाही का. बटाटे उकडून खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला होता, त्यामुळे अशी किसून बटाट्याची खिचडी कशी होते ते मला बघायचं होतं आज, त्यामुळे मी अशी खिचडी बनवली होती. त्यानंतर तुम्हाला सांगते, यावर काहीच करायचं नाही, यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि एकदम पटकन आपला हा बटाट्याचा किस शिजला जातो. आता बघा, गॅस हा कमीच ठेवलेला आहे आणि आपले हा किस परतायला सुरुवात झालेली आहे. आता तर आपले ते जे राहिलेलं किस मी त्यावरनं टाकून घेणार आहे आणि हलक्या हाताने हलवून घेणार आहेत आणि नंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर गॅस कमी ठेवा, नाही तर तुमचे हे बाकीचं सर्व काही टाकूच तर आहे ना बटाट्याचा किस सगळा करपून जाईल. गॅसवर जास्त लक्ष ठेवायचं आहे आणि व्हिडिओतसुद्धा तेवढंच लक्ष ठेवा, म्हणजे सर्व काही तुम्हाला कळणंच. तर बघा, आता 1 मिनटासाठी झाकण घेऊन वाफ काढून घेऊ. किंवा ती वाफ काढल्याने काय होतं माहिती आहे का, बटाट्याचा किस हा टचर लागत नाही, एकदम मस्त शिजला जातो. इकडं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. शेंगदाणे आणि मिरची सोबत दळल्यामुळे आणि खिचडी वेगळीच लागणार आहे. सर्व काही वेगळंच आहे आणि उत्तम होणार आहे. तर बघा, लगेचच मीठ घालून घेतलेलं आहे, कारण किस खाली चिटकू नये म्हणून. बटाट्याचा किस परतताना खाली चिटकत असतो. तुम्ही जर अशी खिचडी केली असेल तर तुम्हाला माहीत असेल, नसेल तर बघा, हा किस खाली चिटकला नाही पाहिजे. जर चिटकलं तर खिचडीसुद्धा करपट होते आणि करपट वास लागला जातो. तर बघून घ्या, किस परतताना जी काळजी घेतलेली आहे ती तुम्ही देखील घ्या. आणि लगेचच साबुदाणा घालून घ्यायचा आहे. साबुदाणा सर्व सुट्टा करून घ्या घालायच्या अगोदर. नंतर तो सुट्टा करण्यात काहीच अर्थ नसतो, कारण जसा आपण टाकला तसाच तो राहतो. आणि लगेच कूट घालून घ्या. जर आवश्यकता असेल तर अजून थोडंसं कूट ठेवलेला आहे आणि लागला तर मी ती वरनं घालून घेणार आहे. आता आपली खिचडी झट आणि पट होणार आहे. तुम्ही बघा, आता ते काय झालेलं आहे, किसाचे गोळे तयार झाले आहे, पण किसाचं काहीच राहणार नाही. एकदम सुट्टी खिचडी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, पट खिचडी जेवढी हलवते तेवढी तुम्हाला प्रेस करीत ते गोळे साईडला सुट्टे करून घ्यायचे आहे आणि हलवून घ्यायचे आहे. तर एकसुद्धा गोळा त्यात राहणार नाही. जेवढी तुम्ही खिचडी परतल्या जाल तेवढी ते किस त्या साबुदाण्याला चिटकणार आहे आणि खिचडी सुट्टी व्हायला मदत होणार आहे. बघा, मी आणखीन तुम्हाला म्हणलं होतं की जर आपल्याला कुटाची आवश्यकता असली तर आजू घालून घ्यायचं. आणि थोडंसं मिठाचा वापर मी परत एकदा केलेला आहे. अगोदर मीठ आपण घातलं होतं आणि त्यानंतर देखील मिठाचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळे मी परत एकदा घातलं आहे, कारण खिचडी जास्त झाली आहे आपली. आणि बघा तुम्ही, आता आपली खिचडीत कुठे तुम्हाला गोळे दिसत नाही, एकदम सुट्टी खिचडी झालेली आहे. झाकण ठेवल्याच्या नंतर तर आणखीन सुट्टी होणार आहे. तर 1-2 मिनटासाठी आपल्याला झाकण देखील ठेवायचं आहे खिचडीला, कारण खिचडी झाकण ठेवल्याशिवाय चांगली होत नाही. खिचडीला झाकणच लागतं आणि त्यावर ती खिचडी उकळली जाते आणि त्यानंतरच तिची टेस्ट त्या खिचडीला उतरली जाते. बघा किती छान. आता सुटले की नाही तुमच्या तोंडाला पाणी. पावसाचं वातावरण, खिचडी, मुरंबा, वाव, खूपच छान अशी रेसिपी. आणि आज चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आज आमच्या घरात सर्वांना उपवास होता, त्यासाठी हा मी मेनू बनवला होता आणि सर्वांना खूपच आवडला बरं का. आणि आता आपलं मुरंबा आणि खिचडी डिश तयार झालेली आहे. या तुम्ही अशी खिचडी खायला आणि बनवून दाखवा मलासुद्धा. बघा, आजची रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि बघा आपली सर्विंग डिश. तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझे बघत जा आणि कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपली सर्विंग डिश कशी झालेली आहे तुम्हाला दिसत आहे ना. आपला मुरंबा देखील तयार आहे, सर्व काही छानच झालेलं आहे ना. आता आपण सर्विंग डिशला सुरुवात करणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा, खात राहा, आनंदी राहा. पुन्हा